हॅलो एव्हरीवन. मिरेकल्स विथ प्रीती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं ऑडिओ बुक ऐकत आहोत. मागच्या भागात तुम्ही तुमच्या स्वमधलं भांडार प्रकरण पहिले हे ऐकले. आता प्रकरण दुसरं, तुमचं मन कसं काम करतं. चला तर बघूयात या प्रकरणामध्ये तुमचं मन कसं काम करतं ते. तुमचं मन ही तुमची सर्वात मौल्यवान ठेव आहे. मन हे जरी कायम तुमच्या जवळ असले तरी तुम्ही त्याचा वापर कसा करायचा हे शिकल्यावरच त्याच्या अद्भुत शक्तीचा प्रत्यय यायला सुरुवात होईल. आपण याआधी बघितलं त्याप्रमाणे मनाच्या दोन पातळ्या आहेत, जागृत किंवा तर्कशुद्ध मन आणि सुप्त किंवा तर्कापलीकडचं, जाणीवेपलीकडचं मन. आपण नेहमी जागृत मनाद्वारे विचार करत असतो. आपण असा केलेला विचार आपल्या सुप्त मनाच्या तळाशी जाऊन विसावतो आणि त्यानुसार निर्मिती करतो. सुप्त मन हेच आपल्या भावभावनांची बैठक असते. ते सर्जनशील असतं. तुम्ही चांगला विचार मनात आणला तर चांगलं घडताना दिसतं, पण काही कुशंका मनात आणल्या तर शुक्ल काष्ट मागे लागतं. हीच तर कार्यपद्धती आहे मनाची. सर्वात महत्त्वाचं आणि लक्षात ठेवायचं म्हणजे हेच की एकदा का सुप्त मनाने तुमचा विचार स्वीकारला की ते त्या विचारानुसार कार्य करायला सुरुवात करतं. एक भलतंच आश्चर्यजनक आणि प्रसन्न सत्य म्हणजे तुमचा सुप्त मनाचा नियम. आणि तो नियम असा आहे की ते चांगल्या आणि वाईट दोन्ही विचारांवर सारख्याच प्रकारे काम करतं. ह्याच नियमामुळे जेव्हा सुप्त मन नकारात्मक प्रकारे काम करतं तेव्हा आपल्या पदरी अपयश येतं, आपल्या नशिबी दुःख येतं, नैराश्य येतं. पण तेच जेव्हा आपण सहजगत्याच विधायक आणि सुसूत्र पद्धतीने विचार करण्याची सवय लावून घेतो तेव्हा आपण उत्तम आयुर-आरोग्य, यश आणि भरभराटीचा अनुभव घेतो. जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे विचार करता आणि योग्य जाणीव ठेवता तेव्हा मनःशांती आणि निरोगी स्वास्थ्य यांची अनुभूती मिळणं जणू अटळच. तुम्ही सत्य म्हणून जे मनोमनी अनुभवता ते तुमचं सुप्त मनही स्वीकारतं आणि तुम्हाला प्रत्यक्ष आयुष्यात त्याची प्रचिती मिळण्यास मदत करतं. तुम्ही इतकंच करायचं की तुमचा विचार तुमच्या सुप्त मनाला स्वीकारायला लावायचा. एकदा का ते जमलं की मग सुप्त मनाचं तत्त्व तुम्हाला हवं तसं आरोग्य, शांती आणि भरभराट तुम्हाला मिळवून देईल. एकदा का तुम्ही सुप्त मनाला आज्ञा दिलीत किंवा तसं फरमान काढलं, मग तुमचं सुप्त मन आज्ञाधारकपणे तुमचा विचार प्रत्यक्षात उतरवण्याचं काम करतं. तुमच्या मनाच्या तत्वानुसार तुम्ही जागृत मनामध्ये जी कल्पना किंवा जो विचार आणता त्याच्या स्वभावावर आणि धारणेवर तुमच्या सुप्त मनाकडून येणारा प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया अवलंबून असते. मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्र तज्ज्ञ सांगतात की सुप्त मनाकडे जेव्हा विचार पोहोचवले जातात तेव्हा आपल्या मेंदूमधल्या पेशींवर त्यांचा ठसा उमटतो. तुमच्या सुप्त मनाने एखादा विचार स्वीकारण्याचा अवकाश लगेचच तुमचं सुप्त मन तो प्रत्यक्षात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू करतो. तुम्ही तुमच्या आयुष्यभर जमवलेल्या अनुभवांच्या आणि विचारांच्या एकत्रित पुंजीतल्या ज्ञानाचा कणनकण वापरता तुमचं सुप्त मन ते काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न करायला लागतं. तुमच्यामध्येच दडलेल्या शक्तीच्या, ऊर्जेच्या आणि बुद्धीच्या अमर्याद साठ्याचा तुमच्या सुप्त मनाला उपयोग होतो. कधीकधी तुमच्या समस्येवर ते लगेच तोडगा काढतं, तर इतर वेळेंना मात्र तुमचं सुप्त मन समस्यांच्या उत्तरासाठी वेळ घेतं. काही दिवस, काही आठवडे किंवा जास्तसुद्धा. त्याचे मार्ग शोधणं आपल्या कुवतीबाहेरचंच. जागृत आणि सुप्त मनामधला फरक. तुम्ही हे विसरू नका की जागृत मन आणि सुप्त मन अशी दोन वेगवेगळी स्वतंत्र मनं नाही, तर एकाच मनात कृती करणारी दोन क्षेत्र आहेत. जागृत मन म्हणजे तर्क करणारं मन, आपली निवड ठरवणारी ती मनोअवस्था.
उदाहरणार्थ, आपण पुस्तक निवडतो, घर निवडतो, आपला आयुष्याचा जोडीदार निवडतो. तुम्ही तुमच्या आयुष्यातले सर्व निर्णय हे जागृत मनाच्या सहाय्याने घेता. त्या उलट तुम्ही जाणीवपूर्वक काहीही न ठरवता सुद्धा तुमच्या हृदयाचं धडधडणं सुरूच असतं. तसंच शरीरातली इतर कार्य, पचन, रक्ताभिसरण आणि श्वसन ही सुद्धा तुमचं सुप्त मन एका प्रक्रियेद्वारे करतच असतं. त्यासाठी जागृत मनाकडून कोणतीही सूचना न मिळता तुमच्या जागृत मनाची श्रद्धा किंवा जागृत मनाकडून सुप्त मनावर बिंबवली गेलेली गोष्ट तुमचं सुप्त मन स्वीकारतं. तुमचं जागृत मन जसं सारासार विचार करतं तसा सारासार विचार किंवा तारतम्य सुप्त मन बाळगत नाही. तसंच ते तुमच्याशी कुठल्याही बाबींवर वाद घालत नाही. तुमचं सुप्त मन हे एखाद्या बागायती जमिनीसारखं नाजूक असतं. ते त्याच्यात पेरलेल्या प्रत्येक बीला स्वीकारतं. मग ती बी चांगली असो किंवा वाईट. तुमचे विचार हे जिवंत असतात. ते म्हणजेच बीज. नकारात्मक, विध्वंसक विचार हे तुमच्या सुप्त मनात नकारात्मक कार्य चालू करतात आणि थोड्याच कालावधीत ते त्यांचा प्रभाव दाखवतात आणि तुम्हाला त्या विचारांनुसार काही अप्रिय, वाईटच आयुष्यात घडलेलं अनुभवायला मिळतं. लक्षात ठेवा, तुमचं सुप्त मन कधीही कुठला विचार चांगला की वाईट, सत्य की असत्य ते सिद्ध करण्याच्या भानगडीत पडत नाही. ते फक्त तुमच्या विचारांनुसार किंवा मिळालेल्या सूचनांवरून चालतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही जाणीवपूर्वक एखादी गोष्ट सत्य मानलीत आणि ती प्रत्यक्षात जरी असत्य असली तरी तुमचं सुप्त मन मात्र जागृत मनाकडून आलेल्या संदेशानुसार ती गोष्ट सत्य मानून त्यानुसार तसा निकाल मिळण्याच्या दृष्टीनं आपलं काम सुरू करतं. कारण जागृत मनानं त्याला सत्य मानलेलं असतं. मानसशास्त्रज्ञांचे प्रयोग. संमोहनाच्या अंमलाखाली असणाऱ्या अनेक मंडळींवर मानसशास्त्रज्ञांनी आणि इतरांनी अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यांचे संशोधन हेच सांगतात की तर्काची कसोटी लावण्यासाठी तुमचं सुप्त मन त्याने जागृत मनाकडनं स्वीकारलेल्या कुठल्याही विचारांना चाळणी लावत नाही किंवा त्यात तुलना करत नाही. जागृत मनाकडून आलेली सूचना कितीही असत्य असली तरी तुमचं सुप्त मन ती जशीच्या तशी स्वीकारतं आणि मग स्वीकारलेल्या सूचनेनुसार तुमचं सुप्त मन कारवाईला सुरुवात करतं. तुमचं सुप्त मन किती सहजपणे आलेली सूचना स्वीकारत असतं हे बघायचं झालं तर एखाद्या निष्णात संमोहन तज्ज्ञाकडे आलेल्या त्याच्या पेशंटला जर त्याने संमोहित करून त्या संमोहित अवस्थेत असताना जर सांगितलं की तू नेपोलियन बोनापार्ट आहेस किंवा तू कुत्रा आहेस, मांजर आहेस, तर ती व्यक्ती चक्क त्याप्रमाणे तंतोतंत वागायला सुरुवात करेल. त्या व्यक्तीचं व्यक्तित्व हे काही काळापुरतं पूर्णपणे दिलेल्या हुकुमानुसार असेल आणि तसंच वर्तन करेल. एखाद्या तरबेज संमोहन तज्ज्ञाने त्याच्या एका विद्यार्थ्याला संमोहित अवस्थेत नेलं आणि सांगितलं की आता तुझ्या पाठीला सारखी खाज सुटेल. दुसऱ्याला संमोहित अवस्थेत सांगितलं की तुझ्या नाकातनं रक्त वाहतंय. तिसऱ्याला सांगितलं तुला थंडी गोठवतीये आणि चौथ्याला सांगितलं की तू एक पुतळा आहेस. तर प्रत्येकजण संमोहित अवस्थेत मिळालेल्या सूचनेप्रमाणेच तंतोतंत वागताना दिसतील आणि त्यांना ह्याचंही भान नसेल की मिळालेली सूचना आणि भोवतालची सत्य परिस्थिती यांचा कुठेच मेळ नाहीये. ही सर्व उदाहरणं आपल्याला तर्काप्रमाणे चालणारं जागृत मन आणि निवड स्वातंत्र्य नसणारं जागृत मन सांगेल ते सत्य मानून चालणारं व्यक्तिनिरपेक्ष असं सुप्त मन यातला फरक दाखवतात. आणि म्हणून आपल्याला सुखसमाधान देणारे,
स्फूर्ती देणारे आणि आपलं हृदय आनंदाने काठोकाठ भरणारे असे चांगले विचार, चांगल्या कल्पना मनात सतत असण्याला महत्त्व आहे. वस्तुनिष्ठ मन आणि व्यक्तिनिष्ठ मन यांचा उहापोह. बाह्य जगताचा विचार करणाऱ्या तुमच्या जागृत मनाला बरेचदा वस्तुनिष्ठ मन असंही म्हटलं जातं. वस्तुनिष्ठ मनाला भोवतालातल्या भौतिक जगाची कल्पना असते. ते मन तुमच्या पंचेंद्रियांनी जगाकडे पाहत असतं. तुमच्या सभोवतालाशी संवाद राखण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवण्याचं आणि दिशा दाखवण्याचं काम हे वस्तुनिष्ठ मन करीत असतं. आपल्या पंचेंद्रियामार्फत आपल्याला ज्ञानप्राप्ती होत असते. तुमच्या वस्तुनिष्ठ मनाला निरीक्षण, अनुभव आणि शिक्षणाद्वारे ज्ञान मिळत असतं. आधी म्हटल्याप्रमाणे वस्तुनिष्ठ मनाचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे तर्क जिज्ञासा. असं समजा की दरवर्षी ग्रँड कॅनलला भेट देणाऱ्या हजारो पर्यटकांपैकी तुम्ही एक आहात. तिथला निसर्ग पाहून तुम्ही अशा निष्कर्षाला आला आहात की ग्रँड कॅनल हे जगातल्या सर्वात अद्भुत नैसर्गिक चमत्कारांपैकी एक आहे. अर्थात तुम्ही तिथे पाहिलेल्या प्रचंड खोल दऱ्याखोऱ्या, चित्रविचित्र आकाराचे महाकाय सुळके आणि तिथल्या भूस्तरातल्या रंगीबेरंगी छटांच्या विविध रंगी उधळण पाहून तुम्ही हे मत बनवलं असणार. हे झालं तुमचं वस्तुनिष्ठ मन काम कसं करतं त्याची झलक. तुमच्या सुप्त मनाला बरेचदा व्यक्तिनिष्ठ मन असं म्हटलं जातं. तुमच्या सुप्त मनात देखील भोवतालच्या वातावरणाची जाणीव असते, मात्र ती पंचेंद्रियामार्फत भौतिक पद्धतीने होत नसते. तुमच्या सुप्त मनाला अंतर्ज्ञानानं आकलन होत असतं. तुमच्या सुप्त मनात सर्व आठवणींचं आणि भावभावनांचं भांडार असतं. जेव्हा तुमची वस्तुनिष्ठ इंद्रिय काम करत नसतात त्यावेळी तुमचं सुप्त मन हे त्याची सर्वात महान कार्य करीत असतं. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जेव्हा आपलं वस्तुनिष्ठ मन हे झोपलेलं असतं, पेंगुळलेलं असतं किंवा स्थगित असतं, अशा वेळी ज्याचा प्रभाव दिसत राहतो तो बुद्धीचा स्रोत म्हणजे आपलं व्यक्तिनिष्ठ सुप्त मनच असतं. आपल्याला या व्यक्तिनिष्ठ मनाला बघण्यासाठी डोळा या इंद्रियाची गरज नसते. त्याच्याजवळ दृष्टीच्या पलीकडे पाहण्याची आणि श्रवण इंद्रियांच्याही पलीकडे ऐकण्याची क्षमता असते. ते तुमच्यापासून दूर घडणाऱ्या घटनासुद्धा पाहू आणि ऐकू शकतं. तुमचं व्यक्तिनिष्ठ मन हे तुमच्या देहातून बाहेर पडून दूर देशी जाऊ शकतं, दूरचे प्रदेश पाहू शकतं आणि तुमच्यापर्यंत तिथली सर्व माहिती आणू शकतं, जी बऱ्याच वेळा अचूक आणि खरी असते. आपल्या व्यक्तिनिष्ठ मनाचा वापर करून तुम्ही दुसऱ्यांचे विचार वाचू शकता, एखाद्या बंद लिफाफ्यामधील चिठ्ठी वाचू शकता किंवा एखाद्या मिटलेल्या पुस्तकातला किंवा घडी घातलेल्या वृत्तपत्रातला मजकूरही वाचू शकता. एकदा का आपल्याला वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ मनामधलं नातं आणि परस्पर संवाद समजला की मग आपण प्रार्थनेची खरी कला शिकण्याची स्थिती गाठतो. तुमच्या जागृत मनाप्रमाणे सुप्त मन हे तर्कशुद्ध विचार करून सारासार निर्णय घेऊ शकत नाही. सुप्त मनाला जे सांगितलं जातं त्यावर प्रतिप्रश्न करण्याची, आक्षेप घेण्याची किंवा वाद घालण्याची सुप्त मनाची क्षमताच नसते. तुम्ही जरी चुकीची माहिती दिली तरी ते खरं मानूनच चालतं आणि मग ते ती माहिती बरोबर सिद्ध करण्यासाठी काम करतं. तुम्ही दिलेली चुकीची माहिती किंवा सूचना तुमचं सुप्त मन तशाच्या तशा स्वीकारून त्यानुसारच स्थिती, अनुभव आणि घटना घडवतं. तुमच्याबाबत जे जे घडलंय ते घडण्याचं कारण तुमच्या सुप्त मनावर तुमचा विश्वास बसेल तसले विचार छापले गेले. तुम्ही जर तुमच्या सुप्त मनावर चुकीचे किंवा विकृत विचार पोहोचवले असतील तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ न घालवता ते चुकीचे विचार ताबडतोब दुरुस्त करा
आणि ते हमखास दुरुस्त करण्याचा मार्ग म्हणजे तुमच्या सुप्त मनाला सदैव विधायक, सुसूत्र आणि चांगलेच विचार द्या. जसजसे तुम्ही त्या विचारांचा वारंवार पुन्हा पुन्हा पुनरुच्चार कराल तसं तसं तुमचं सुप्त मन ते चांगले विचार स्वीकारेल आणि मग अशा प्रकारे तुम्ही अतिशय निरोगी विचार आणि चांगल्या आयुष्याची सवय लावून घ्याल. कारण तुमचं सुप्त मन हे सवयींची बैठक असतं. तुमच्या जागृत मनाच्या सहज विचार करण्याच्या नित्य सवयीमुळे तुमच्या सुप्त मनावर खाचा निर्माण होत असतात. तुमच्या नित्य सवयीने निर्माण होणारे विचार जर शांतीचे, सुसूत्र आणि विधायक असतील तर तुमचं सुप्त मन हे त्यानुसारच शांती, सुसूत्र आणि विधायक परिस्थिती निर्माण करेल. तुम्ही कधी भीती, काळजी आणि इतर विधायक प्रकारच्या विचारांनी बळी पडला आहात का? त्याच्यावरचा जालीम उपाय म्हणजे आपल्या सुप्त मनाची ताकद ओळखणं आणि स्वातंत्र्य, सुख आणि निरामय आरोग्याचं फरमान काढणं. मग बघा, तुमचं सुप्त मन हे सर्जनशील असल्यामुळे आणि तुमचा दैवी स्रोत असल्यामुळे ते तुम्ही काढलेल्या फरमानानुसारच तुम्हाला हवं तसं स्वातंत्र्य आणि आनंद मिळवून देण्यासाठी आपलं सर्जन कार्य सुरू करेल. मनाला द्यावयाच्या सूचनांमधील अफाट ताकद. आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यावरनं तुमच्या एक लक्षात आलं असेल की तुमचं जागृत मन हे दारावरच्या पहारेकऱ्याचं काम करत असतं आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे तुमच्या सुप्त मनावर चुकीची छाप पडू न देणं. हे प्रचंड महत्त्वाचं कार्य आहे. हे समजून घ्यायचं असेल तर मनाच्या मूलभूत तत्वाकडे वळावं लागेल की तुमचं सुप्त मन हे मिळणाऱ्या सूचनांबाबतीत कमालीचं संवेदनशील असतं. तुम्हाला माहीत आहेच की तुमचं सुप्त मन हे कधीही तुलना करत नसतं किंवा तफावत तपासत नसतं. ते स्वतः मिळालेल्या माहितीबाबत आपणहून कारणमीमांसा करत नाही किंवा आलेल्या माहितीवरून काही विचार करून नव्याने मार्ग शोधत नाही. ते तुमच्या जागृत मनाचं काम. तुमचं सुप्त मन हे जागृत मनाकडून मिळालेल्या सूचनेवर फक्त प्रतिक्रिया देतं. ते कधीही 10 प्रकारच्या पर्यायांमधनं एखादा पर्याय निवडत बसत नाही. त्याला जे मिळतं, जसं मिळतं ते तसं स्वीकारतं. सूचना हे प्रचंड ताकदीचं बल आहे. अशी कल्पना करा की तुम्ही समुद्रात एका जहाजावर आहात आणि ते जहाज या बाजूने त्या बाजूला असं प्रचंड हेलकावे खातंय. तुम्ही बाजूच्या गर्दीतल्या घाबरलेल्या बाईजवळ जाता आणि म्हणता, अहो अहो, तुम्ही काही शूरवीर दिसत नाही. तुमचा चेहरा बघा, भीतीने काळा निळा झालाय. मला वाटतं तुम्हाला बोट लागणार आहे आता. मळमळून उलटी होईल. मी तुम्हाला तुमच्या केबिनपर्यंत नेऊन सोडू का? ती बाई आणखीच पांढरी फटक पडते. आधीच तिचा धीर सुटलेला, तशातच तुम्ही कानात भरवलेलं बोट लागणार. हे वाक्य तिच्या घाबरगुंडीत भर घालतं. ती तुम्हाला स्वतःच्या केबिनपर्यंत येऊ देते आणि ती तिथे पोचते. मात्र तुम्ही तिच्या मनात भरवलेली बोट लागण्याची सूचना प्रत्यक्षात येते. एकाच सूचनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया. हे महत्त्वाचं लक्षात घ्यायला हवं की एकाच सूचनेवर वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. याचं कारण त्या सर्व जणांच्या सुप्त मनाच्या वेगवेगळ्या श्रद्धा असतात आणि वेगवेगळ्या स्थिती असतात. समजा अशा प्रसंगी एखादा सहप्रवासी न शोधता तुम्ही जहाजाच्या क्रू मेंबरजवळ गेलात आणि म्हणाला, अरे मित्रा, तुझी अवस्था फार छान दिसत नाहीये. तुला असं वाटतंय का की आता मळमळून उलटी होईल तुला? तर त्या खलाशाच्या मनस्थितीनुसार तो एकतर तुमच्या या फालतू विनोदावर हसेल किंवा मग चिडून तुम्हाला तिथून हाकलून लावेल. तुमच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. कारण त्याच्या मनातली बोट लागण्याची अवस्था त्याच्या स्वतःच्या समुद्रावरच्या आयुष्यातल्या आलेल्या अनुभवांशी संबंधित असते. त्यामुळे तुम्ही दिलेल्या सूचनावर त्याच्या मनाची प्रतिक्रिया
ही भीतीची किंवा काळजीची अजिबात नसून त्या उलट आत्मविश्वासाची असते. तुम्ही शब्दकोश बघितलात तर सूचना या शब्दाविषयी असं कळेल की सूचना म्हणजे एखाद्याच्या मनात काही विचार भरण्याची कृती. ती एक मेंदू अंतर्गत घडणारी प्रक्रिया असेल ज्यात तो आतमध्ये दिला गेलेला विचार किंवा कल्पना हिचा स्वीकार केला जाईल किंवा त्यानुसार कृतीला सुरुवात होईल. लक्षात असू द्या, एखादी सूचना तुमच्या जागृत मनाच्या इच्छेविरुद्ध सुप्त मनावर स्वतःला स्वार होऊ देऊ शकत नाही. ती सूचना मोडीत काढण्याचा अधिकार तुमच्या जागृत मनाला असतोच. त्या खलाशाला मळमळून उलटी होण्याची भीतीच नव्हती. त्याच्या मनाने त्याला आश्वस्त केलं होतं की त्याच्यावर तसल्या सूचनेचा परिणाम होऊ शकतच नाही. म्हणून त्यामुळे त्या नकारात्मक सूचनेमुळे त्याच्या मनात भय उत्पन्न होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. पण तिकडे तुमची सहप्रवासी बाई मात्र आधीच घाबरलेली होती आणि त्यामुळेच तुमच्या सूचनेचा तिच्यावर लगेच प्रभाव पडला. आपल्या प्रत्येकाजवळ आपापल्या श्रद्धा, मतं, भीती असतात. ही सगळी आतमध्ये खोल रुजलेली असतात आणि ते आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवून असतात. तुमच्या त्या सूचनांना स्वीकारण्यामुळेच त्यांना बळ मिळत असतं आणि तोच क्षण असतो जेव्हा त्या सूचनांच्या हुकुमावरून तुमच्या सुप्त मनाची शक्ती वागायला सुरुवात करते. त्याने त्याचा हात कसा गमावला. अनेक वर्ष मी कॅक्स्टन हॉलमध्ये मीच सुरू केलेल्या लंडन ट्रूथ फोरममध्ये अगदी साखळीने व्याख्यान देत होतो. त्या फोरमच्या डायरेक्टरनी डॉक्टर एल्विन फ्लीट यांनी मला एक माणसाविषयी सांगितलं ज्याची मुलगी त्वचा खराब होण्याच्या भयंकर वेदनादायी अशा सोरायसिस या विकारानं आणि त्याचबरोबर शरीराला पांगळं बनवणाऱ्या र्यूमटाईड आर्थरायटिसने त्रस्त होती. त्यांनी अनेक ठिकाणच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेऊन पाहिली होती, पण गुण यायला तयार नव्हता. तो माणूस खूप निराश झाला होता. तो वरचेवर स्वतःशी बडबडत असे आणि मित्रमंडळींनाही बोलून दाखवत असे, माझी लेक बरी होणार असेल तर त्या बदल्यात मी माझा उजवा हातही द्यायला तयार आहे. डॉक्टर फ्लीट यांनी सांगितल्यानुसार एक दिवस ते कुटुंब फिरायला निघालं होतं आणि त्यांच्या कारचा समोरासमोर अपघात झाला. त्या अपघातात त्या वडिलांचा उजवा हात खांद्यापासून तुटून पडला. ते जेव्हा उपचार घेऊन हॉस्पिटलमधून घरी आले तेव्हा त्यांना दिसलं की त्यांच्या मुलीचे आर्थरायटिस आणि त्वचेचे सोरायसिस दोन्ही त्रास नाहीसे झालेत. तुम्ही आपल्या सुप्त मनाला सूचना देताना काळजी घ्या आणि अशाच सूचना द्या ज्या सुखकारक असतील, भलं करणाऱ्या असतील, आजार बरे करणाऱ्या असतील आणि ज्या तुम्हाला आयुष्यातल्या विविध क्षेत्रात स्फूर्तिदायक ठरतील. लक्षात असू द्या, तुमच्या सुप्त मनाला विनोद समजत नाही. तुम्ही जे सांगाल ते तंतोतंत स्वीकारून कार्यवाहीही होईल. स्वसंवादाने भीती कशी पळवावी? स्वसंवाद म्हणजे आपणच आपल्याला एक ठाम आणि नेमकी सूचना देणे. इतर कुठल्याही हत्याराप्रमाणे हे चुकीच्या पद्धतीने वापरलं तर इजा होईल, परंतु योग्य पद्धतीने वापरलं तर त्याची मोठीच मदत होऊ शकेल. जेनेट आर ही एक गुणी गायिका होती. एका ओपेरामध्ये महत्त्वाच्या भूमिकेसाठी तिला चाचणी देण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. तिला अगदी कसंही करून त्या ओपेराच्या गाण्याची टेस्ट द्यायची होती, पण त्याच वेळी ती आशंकेने घाबरलेली होती. त्याआधी 3 वेळा ती अशाच प्रकारे डायरेक्टर्स समोर गायलेली होती, पण 3ही वेळा ती वाईट प्रकारे बाद झाली होती. कारण एकच, अपयशाची भीती. खरं पाहता तिला गोड गाता गळा लाभला होता, पण ती स्वतःशीच म्हणत असे, जेव्हा माझी पाळी येईल गाण्याची तेव्हा मी नेमकी वाईट गाईन. मला कधीच ती भूमिका मिळणार नाही. त्यांना मी पसंत पडणारच नाही. त्यांना वाटेल की अशी गाण्याची हिंमत करतेच कशी. मी जाईन तिथे, पण मला ठाऊक आहे माझ्या पदरी अपयशच येणार.
तिच्या सुप्त मनाने ते सारे नकारात्मक स्वसंवाद तिचीच विनंती म्हणून स्वीकारलेले होते आणि मग सुप्त मनाने त्यावर काम करून तिला अपेक्षित तेच निकाल मिळवण्याची व्यवस्था करून ठेवली होती. म्हणजेच निमित्त ठरला होता तो तिचा नाखुशीतून आलेला स्वसंवाद. तिच्या मनातल्या भीतीनं एक नकारात्मक भावनेचं रूप घेतलं होतं आणि तेच व्यक्तिनिष्ठ पद्धतीचा विचार बनून तिच्या सुप्त मनाने तो प्रत्यक्षात आणण्याची कामगिरी केली होती. ही तरुण गायिका पुढे तिच्या नकारात्मक स्वसंवादाच्या बलावर अंकुश मिळवू शकली. तिने तसल्या नकारात्मकतेला अत्यंत सकारात्मक स्वसंवादांनी तोंड देत त्याच्यावर विजय मिळवला. तिने त्यासाठी जे केले ते असे: रोज दिवसातनं 3 वेळा ती एका रूममध्ये एकटी जाऊन बसायची. एका आराम खुर्चीत आरामदायी पद्धतीत बसून ती अंगसैल सोडायची, डोळे बंद करायची आणि मग आपलं मन आणि शरीर जमेल तितकं निश्चल करायची. आपल्या निश्चल शरीराचं जडत्व मनाच्या निष्क्रियतेला पूरक ठरतं आणि मग मन विचार स्वीकारण्यासाठी तयार राहतं. आपल्या भीतीच्या त्या सूचनेला खणखणीत पर्याय उत्तर म्हणून ती स्वतःशीच अनेक वेळा बोलायची. मी अतिशय सुंदर गाते, मी प्रसन्न आणि शांत आहे, आत्मविश्वासानं भरलेली आहे. प्रत्येक वेळी खोलीत असताना ती ही वाक्ये अतिशय भावपूर्ण स्थितीत शांतपणे ठामपणे 5 ते 10 वेळा म्हणायची. दिवसातनं 3 वेळा आणि मग रात्री अगदी झोपण्यापूर्वी एकदा. एका आठवड्यानंतर ती पूर्णतः सज्ज होती, ठाम होती, आत्मविश्वासानं भरलेली होती आणि तिनं ती भूमिका पटकावलीच. तिने तिची स्मरणशक्ती कशी परत मिळवली? 75 वर्षाच्या एका स्त्रीला आपल्या स्मरणशक्तीचा अभिमान होता. तसं इतर लोकांप्रमाणे ती कधी कधी एखादी वस्तू इकडे तर कधी दुसरी वस्तू दुसरीकडे विसरायची, पण तिने कधीच त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. पण जसं जसं तिचं वय वाढत गेलं तसं तसं तिचं हे विसरभोळेपणाचे प्रकार वाढतच गेले आणि मग तिला काळजी वाटायला लागली. प्रत्येक वेळी असा विसराळूपणा घडल्यावर ती स्वतःशी म्हणे, मी बहुधा माझ्या म्हातारपणामुळेच माझी स्मरणशक्ती गमावत चालली आहे. ह्या अशा नकारात्मक स्वसंवादामुळे उत्तरोत्तर ती आणखी नावं आणि घटना विसरायला लागली आणि मग ती नैराश्याच्या भोवऱ्यात सापडली. परंतु नशिबानंच तिला जाणीव झाली की ती स्वतःचं नुकसान करून घेतीये आणि मग तिने परिस्थिती पलटवण्याचा निर्धार केला. जेव्हा जेव्हा तिच्या मनात मी माझी स्मरणशक्ती गमावतीये असा विचार येत तेव्हा तेव्हा ती स्वतःला तिथेच थांबवायची आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती प्रतिक्रिया उलटी फिरवायची. दिवसात अनेक वेळा तिने स्वतःशी सकारात्मक बोलायला सुरुवात केली. ती म्हणे, आजपासून माझी स्मरणशक्ती हर प्रकारे सुधारतीये, वाढतीये. मला जे जे ज्या ज्या क्षणी हवं असेल ते ते नेमकं त्या त्यावेळी मला आठवेल. मला डोळ्यासमोर येणाऱ्या प्रतिमा एकदम लख्ख स्पष्ट असतील. मला ते सर्व सहज आणि आपसुकच आठवेल. मला जे आठवावंसं वाटेल ते ते अगदी योग्य प्रकारे माझ्या मनात लख्खपणे दिसेल. मी दररोज खूपच जलद गतीने स्वतःमध्ये बदल घडवतेय. लवकरच माझी स्मरणशक्ती आधी होती त्यापेक्षाही जास्त छान झालेली असेल आणि साधारण 3ऱ्याच आठवड्याच्या शेवटी तिची स्मरणशक्ती पूर्ववत झालेली होती. त्याने स्वतःच्या रागीटपणावर ताबा कसा मिळवला? ज्याचं वैवाहिक जीवन आणि करिअर धोक्यात आलंय अशा एकाने मला फोन केला. UDची समस्या होती ती म्हणजे त्याची सततची चिडचिड आणि शीघ्र कोप. त्याला स्वतःला या 2 गोष्टींची प्रचंड काळजी वाटायला लागली होतीच, पण या 2 गोष्टींसंबंधी कुणी त्याच्याशी चर्चा करायचा प्रयत्न केलाच तर त्याचं संतापाने डोकं फिरे. तो सतत स्वतःला सांगायचा की लोक काही ना काही कारणाने त्याला उकसवतायत आणि मग त्याला त्यांच्या विरुद्ध बचाव करण्यातच शक्ती खर्च करावी लागेल. त्याच्या त्या नकारात्मक स्वसंवादाशी
मुकाबला करायला मी त्याला काही सकारात्मक स्वसंवाद म्हणायला सांगितले. सकाळ, दुपार आणि रात्री झोपायच्या आधी दिवसातनं अनेक वेळा त्याने स्वतःशी असं म्हणायचं ठरवलं. या क्षणापासून पुढे मी जास्तीत जास्त गमत्या माणूस म्हणून राहायला सुरुवात करेन. आनंदी, प्रसन्न आणि समाधानी वृत्ती या माझ्या मनाच्या नेहमीच्या आस्था असतील. प्रत्येक दिवस मी जास्तीत जास्त लोभस आणि समजूतदार बनत चाललोय. माझ्या भोवताली असणाऱ्या सर्वांसाठी मी आनंदाचं आणि शुभेच्छांचं केंद्र असेन आणि त्यांच्यामध्ये माझ्यामुळे जोश भरेन. आता ह्यापुढे असं आनंदी असणं, प्रसन्न असणं आणि समाधानी असणं हे माझ्यासाठी नित्याचंच. मी नेहमीच असा राहीन. मी कृतज्ञ आहे. 1 महिन्यानंतर त्याची बायको आणि सहकारी म्हणायला लागले, याच्याबरोबर वेळ किती छान जातो. मस्त माणूस आहे. परसंवादी सूचनांविषयी काही निरीक्षणं. परसंवादी सूचना म्हणजे दुसऱ्या माणसांकडून येणाऱ्या सूचना. मानवाच्या इतिहासात जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर असं आढळतं की सूचनांची शक्ती ही मानवाच्या आयुष्यात आणि विचारांसाठी फारच प्रभावी वाटा उचलत आलेली आहे. परसंवादी म्हणजेच परक्या माणसांकडून दुसऱ्या व्यक्तींकडून मिळत गेलेल्या सूचनांच्याच बळावर राजकीय पंथ, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक रूढी परंपरा फोफावल्या आणि कायमस्वरूपी स्थिरावल्यासुद्धा. आपल्या स्वतःला शिस्त लावायची आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक साधन म्हणून सूचनांचा उपयोग होऊ शकतो. तथापि त्याचा उपयोग ज्यांना मनाची तत्त्व माहीत नसतात अशांवर नियंत्रण मिळवायला, हुकूमत गाजवायलाही करता येतो. याच्या विधायक रूपात असा संवाद हा फार सुरेख, उत्कृष्टच असतो. परंतु याच्या विघातक स्वरूपात मात्र मनाच्या प्रतिक्रियांचा विचार करता हा प्रकार सर्वात विध्वंसक ठरतो. त्याचे परिणाम हे आजारपण, पीडा, अपयश, दुर्दशा देणारे आणि आपत्तिजनक असू शकतात. तुम्ही यापैकी काही स्वीकारलंय? आपला जन्म झाल्यापासूनच आपल्यावर नकारात्मकतेचा भडीमार होत असतो. त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे ठाऊक नसल्याने आपण ते स्वीकारतो आणि मग ते आपल्या अनुभवाचाच भाग होऊन बसतं. काही नकारात्मक सूचनांची उदाहरणं बघा. तुला नाही जमणार. तू ना काही कामाचाच नाहीस. तू नको करूस हे. तुला अपयशच येणार. तुला संधी मिळणं अशक्यच. साफ चुकतोयस तू. त्याचा काहीही फायदा नाही. तुला काय माहीत आहे पेक्षा तुला कोण माहिती आहे ते महत्त्वाचं. काय फायदा? कोणालाही पर्वा नाही आहे. इतका जीव घालवून ते करण्यात काहीही अर्थ नाही. म्हातारे झालोयत बरं का. सगळं आणखी बिघडतच चाललंय. आयुष्य म्हणजे नुसतं जात्यात भरडून निघालंय. तू ना जिंकूच शकत नाहीस. काळजी घे गं बाई, नाहीतर जीव घेणा आजार पदरी पडायचा. अशा प्रकारचे परसंवाद स्वीकारून आपण जणू ते घडण्यासाठी आपलं योगदानच देत असतो. लहानपणी जेव्हा आपल्या लेखी महत्त्वाची असणारी मंडळी आपल्याला अशा सूचना देत असतात तेव्हा आपण असहाय्य असतो. आपल्याला त्यापेक्षा वेगळं, चांगलं असं काही माहीतच नसतं आणि मग जागृत मन आणि सुप्त मन वगैरे मनाची नवलाई तर ठाऊक असणं दूरचीच गोष्ट. पण मोठं झाल्यावर तुम्हाला निवडीचं स्वातंत्र्य असतं. तुम्ही विधायक स्वसंवादाची पद्धत वापरू शकता, जी एक प्रकारे मनाची डागडुजी करण्याची पद्धतच. लहानपणी जे बिंबवलेलं गेलं आहे ते पुसून टाकण्यासाठी आपण या पद्धतीचा अवलंब करू शकतो. याची पहिली पायरी म्हणजे परसंवादानं तुम्हाला दुसऱ्यांकडून काय प्रकारच्या सूचना मिळाल्या आहेत ते पहिलं ओळखणं. जर त्या तपासल्या नाहीत तर मग त्यामुळे आपल्या वर्तनात असे काही बदल घडतील जे आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात अपयशच समोर आणतील. सतत नकारात्मक बोलणे ऐकून तुमची जी स्वतःविषयी धारणा झाली असेल, तुमची आयुष्याची घडी विस्कटली असेल, चांगल्या सवयी लागू शकल्या नसतील,
त्या सर्वातनं तुम्हाला तुमचं विधायक स्वसंवाद बाहेर काढू शकेल. तुम्ही नकारात्मक सूचनांचा प्रतिकार करू शकता. वर्तमानपत्र हातात घ्या बरं जरा, किंवा टी व्हीतल्या बातम्या लावा बरं. दररोज आपल्यावर डझनावारी अशा काही गोष्टी समोर येऊन आदळत असतात की ज्यामुळे आपल्याला मनात भीती, चिंता, येऊ घातलेली आपत्ती आणि निष्फळता यांचीच बीजं रोवली जातात. तुम्ही तशा गोष्टींचा स्वीकार केलात आणि मनात शिरकाव होऊ दिलात तर त्या भीतीदायक गोष्टी तुमचा जगण्यातला आनंदच संपवतील. तथापि एकदा का तुम्हाला उमगलं की तुम्ही त्या स्वीकारायलाच हव्या असं काही नाही. मग मात्र तुम्हाला चांगले पर्याय सापडू शकतात. तुमच्या स्वतःकडेच तुमच्या सुप्त मनाला विधायक सूचना देऊन त्या नकारात्मक आणि विघातक विचारांचा समर्थपणे प्रतिकार करण्याची ताकद असते. लोक वेळोवेळी कळत नकळत ज्या नकारात्मक सूचना देत असतात त्या तुम्ही तपासत जा. तुम्ही अशा परसंवादी नकारात्मक आणि विघातक सूचनांचे बळी व्हायचं कारणच नाही. आपल्यापैकी बहुतेकांना बालपणी, कुमारवयात आणि किशोरवयात त्याचा त्रास भोगावा लागलाय. तुम्ही जरा मागे वळून आठवायचा प्रयत्न केलात तर तुमच्या डोळ्यासमोर येईल की तुमचे आई-वडील, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शिक्षक आणि सर्व संबंधितांनी कसा एकत्रितच तुमच्यावर नकारात्मक सूचनांचा भडीमार केला होता. त्यावेळी काय काय ऐकवलं जायचं ते आठवा बरं. ते नीट तपासा. मग लक्षात येईल की त्यांच्या त्यावेळच्या त्या बोलण्यामधनं, टोमण्यांमधनं कसा पद्धतशीर प्रचार केला जात होता. त्यात छुपी बाब किंवा छुपा अजेंडा होता तो, म्हणजे तुमच्या मनात भय उत्पन्न करून तुमच्यावर सत्ता गाजवायची. ही परसंवादी सूचनांची प्रक्रिया प्रत्येक घरात, ऑफिसात, कारखान्यात, क्लबमध्ये सुरूच असते. म्हणूनच तुम्ही प्रत्येक सूचनांचा नीट विचार करत जा. अशाच सूचनांपायी एका माणसाचा कसा जीव गेला. माझ्या दूरच्या नात्यातला एक जण एकदा भारतातल्या एका भविष्य वर्तवणाऱ्या एका बाईकडे गेला, जी पांढऱ्या दुधी गोलात बघून भविष्य वर्तवायची. तर त्या दृष्ट्या भविष्यवाल्या बाईने ह्याला सांगितलं, तुला कमकुवत हृदयाची गंभीर समस्या आहे. तिने भविष्य वर्तवलं की तो पुढच्या पौर्णिमेनंतर जगात नसेल. झालं. माझा नातेवाईक ते ऐकून खचलाच. त्याने नात्यातल्या सर्वांना बोलावून त्याबद्दल सांगितलं. आपल्या वकिलाला भेटून आपलं मृत्यूपत्रही ठीकठाक असल्याची त्याने खातरजमा करून घेतली. मी जेव्हा त्याच्याशी बोलून त्याला त्या समजुतीमधनं बाहेर काढायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्या भविष्यवाल्या बाईचे गुणगान गात ती कशी कधीच चुकत नाही याबद्दल मला सांगण्यास सुरुवात केली. ती तिच्याकडे जाणाऱ्यांचं भरपूर चांगलं किंवा वाईट करू शकते हेही त्यांनी मला सांगितलं. त्याचा त्यावर पूर्ण विश्वास बसला होता. जसजशी पौर्णिमा जवळ आली तसं तसा तो कोशात जाऊ लागला. त्या दिवसाच्या केवळ 1 महिना आधी तो मजेत होता, छान तब्येत राखून, धडधाकट आणि खणखणीत. पण आता तो अगदीच ढेपाळलेला दिसत होता. तिने भविष्यवाणी केलेल्या त्या विशिष्ट दिवशी त्याला हार्ट अटॅक आला. आपणच आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरतोय हे न कळताच तो गेला देखील. आपल्यापैकी किती जणांनी अशा प्रकारच्या कथा ऐकल्या असतील आणि आपण शहारलो असू. हो, खरंय, जगामध्ये अनेक शक्ती आहेत, पण त्या गूढ नाहीत आणि अनियंत्रितही नाहीत. माझ्या नातेवाईकानं एक शक्तिशाली सूचना त्याच्या सुप्त मनात घुसवून देऊन स्वतःचं मरण ओढवून घेतलं होतं. त्याचा त्या गोलात बघून भविष्य सांगणाऱ्या बाईवर पूर्ण विश्वास होता, म्हणून त्याने तिची भविष्यवाणी सत्य मानली. आता जरा वेगळ्या नजरेने याकडे बघू. आपण जाणतो की आपलं सुप्त मन कसं काम करतं. तर एखाद्या माणसाचं जागृत, विवेकी मन ज्या गोष्टींवर विश्वास ठेवेल त्याचं सुप्त मन त्या गोष्टी स्वीकारेल आणि त्यानुसार कृती करेल. माझा नातेवाईक एक सूचना स्वीकारण्यायोग्य मनस्थितीत होता. जेव्हा तो त्या भविष्यवाल्या बाईकडे गेला
तिने त्याला नकारात्मक सूचना दिली, जी त्याने आहे तशी स्वीकारली. तो भेदरला. त्याने आपण पुढच्या पौर्णिमेला मरणार या विचारात सतत चिंतन केलं. त्याने सर्वांना तसंच सांगितलं आणि तशी त्याने स्वतःची तयारीसुद्धा केली. त्याची ती मरणाची भीती आणि अपेक्षा सत्य असल्याचं त्याच्या सुप्त मनानं स्वीकारलं आणि तसंच घडवून आणलं. ज्या बाईने त्याच्या मृत्यूची भविष्यवाणी केली, तिच्याजवळ खरं म्हणजे कुठल्याही दगडधोंड्यापेक्षा जास्त शक्ती नव्हती ना. तिच्या सूचनेमध्ये तितकी ताकद होती की ज्यामुळे त्याचा मृत्यू तिने म्हटल्याप्रमाणे व्हावा. त्याला जर का मनाचं तत्त्व माहीत असतं तर त्याने तिची सूचना साफ धुडकावून लावली असती आणि तिच्या शब्दांना काहीही किंमत दिली नसती. उलट तो त्याचं नेहमीचं आयुष्य मजेत जगत राहिला असता, जे की त्याच्या स्वतःच्या विचारांच्या आणि भावभावनांच्या नियंत्रणात असलं असतं. मग त्या बाईने वर्तवलेली भविष्यवाणी एखाद्या रणगाड्यावर फेकलेल्या रबर बॉलसारखी असती. त्याने स्वतःला अजिबात इजा करून न घेता तिची सूचना उधळून लावली असती. परंतु त्याऐवजी ते ज्ञान आणि जाणीवच नसल्या कारणानं त्याने स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केलं होतं. तुम्हाला इतर मंडळी ज्या सूचना ऐकवत असतात त्या सूचनांमध्ये खरं तर काहीच दम नसतो. त्यांना जे बळ मिळतं ते तुमच्याकडूनच, तुम्हीच त्यावर केलेल्या विचारांमधून. तुम्हाला मनोमन मान्यता द्यायला लागते. तुम्ही त्या सूचनेचं स्वागत करून तिला स्वीकारावं लागतं आणि मग तोच क्षण असतो जेव्हा ती सूचना हा तुमचा स्वतःचा विचार बनतो आणि मग तुमचं सुप्त मन त्या विचाराला मूर्त स्वरूप द्यायची धडपड सुरू करतं. लक्षात ठेवा, तुमच्याकडे निवडीचं स्वातंत्र्य आहे. आयुष्याची निवड करा, प्रेम निवडा, आरोग्य निवडा. तुम्ही स्वीकारलेल्या पायाभूत तत्वाची ताकद. अगदी ग्रीक लोकांच्या प्राचीन काळापासून तिथले तर्कशास्त्री यांनी सिलॉजिझम या 2 विधानांवरून निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला होता. आपलं मन हे सिलॉजिझमच्या तत्वावरच काम करतं. व्यवहारात बघायचं झालं तर आपलं जागृत मन ज्या काही मुख्य गोष्टी पायाभूत सत्य म्हणून स्वीकारतील त्यानुसारच मग आपलं सुप्त मन निष्कर्ष काढेल. मग समोरची समस्या किंवा प्रश्न काहीही असो, जर तुमचा समजुतीचा ढाचा सत्य असेल तर मग त्यावर आधारित निष्कर्षसुद्धा सत्यच असणार. उदाहरणार्थ, प्रत्येक सद्गुण हा कौतुकास्पदच असतो. दयाळूपणा हा एक सद्गुण आहे, म्हणून दयाळूपणा हा कौतुकास पात्र ठरतो. किंवा सर्व मानव निर्मित वस्तूंमध्ये बदल घडतो आणि त्या नाश पावतात. इजिप्तचे पिरॅमिड्स हे मानव निर्मित आहेत, म्हणून इजिप्तच्या पिरॅमिड्समध्ये बदल होऊन ते नाश पावतील. यामध्ये पहिल्या विधानाला मुख्य आधारभूत पाया मानतात आणि योग्य निष्कर्ष हा योग्य पायावरच आधारित असतो. एकदा न्यूयॉर्क शहराच्या टाउन हॉलमधल्या माझ्या व्याख्यानानंतर एक प्राध्यापक महाशय मला भेटायला आले. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त झाल्यात. मी माझं आरोग्य, धन आणि मित्रमंडळी सगळंच गमावलंय. मी जे जे करायला जातो ते सगळं चुकतंच. मी त्यांना समजावलं की त्यांच्या समस्या ह्या तार्किकदृष्ट्या त्यांच्या विघातक अशा पायावर आधारलेल्या समजुतींमधूनच थेट उगम पावलेल्या आहेत आणि यापुढे आयुष्यात बदल घडवायचा असेल तर त्यांना त्यांच्या विचारांचा पाया पहिल्यांदा बदलावा लागेल. त्यांना सर्वप्रथम असं ठामपणे मानावं लागेल की त्यांच्या सुप्त मनाची अमर्याद बुद्धिमत्ता ही त्यांना दिशा देतीये आणि मार्गदर्शन करतीये, जेणेकरून त्यांची अध्यात्म मार्गात आणि भौतिक आयुष्यात भरभराट होतीये. एकदा का त्यांनी तेवढं केलं की मग त्यांचं सुप्त मन त्यांना त्यांच्या योग्य मार्गाकडे, तंदुरुस्त तब्येतीकडे घेऊन जाईल आणि त्यांचं मन शांती अनुभवेल. मग त्या प्राध्यापक महाशयांनी त्यांना अपेक्षित असं पुढचं आयुष्याचं चित्र रेखाटून दिलं. ते असं होतं, माझ्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात आणि मार्गांवर मला अफाट ज्ञान नेहमी साथ देईल. माझ्या मनात आणि देहात
सुसूत्रतेच्या तत्वानुसार सर्व काही चालेल. मला सौंदर्य, प्रेम, शांती आणि समृद्धी लाभेल. माझ्या संपूर्ण आयुष्यावर योग्य कृतींची आणि दैवी वरदहस्तांची देखरेख असेल. माझ्या विचारांचा मूलभूत पाया हा शाश्वत सत्यावर आधारलेला असेल आणि मला हे माहीत असेल आणि माझा विश्वास असेल की माझं सुप्त मन हे माझ्या जागृत मनाच्या विचारांच्या प्रकृतीनुसारच प्रतिसाद देत राहील. आणि काही काळानंतर मला त्या प्राध्यापकांनी त्यांची प्रगती लिहून पाठवली. ती अशी: मी माझ्या नवीन मूलभूत पायाचं तत्त्व दिवसातून अनेक वेळा स्वतःशी अत्यंत शांतपणे, हळूहळू आणि प्रेमाने म्हणत गेलो. मला माहीत होतं की ते सर्व माझ्या सुप्त मनात झिरपू लागले. मला मनाच्या तत्वांची कल्पना असल्याने माझी साधना फलद्रूप होईल याचा मला फार विश्वास होता. तुम्ही मला मुलाखत दिलीत याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी पुढे जाऊन म्हणेन की माझ्या आयुष्यात सगळ्याच डिपार्टमेंट्समध्ये आता अधिक चांगला बदल घडतोय. हो, हे असंच होतंय. सुप्त मन विवादास्पद हुज्जत घालत नाही. तुमचं सुप्त मन चांगलंच शहाणं असतं बरं का. त्याच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं असतात, परंतु हे त्याचं त्यालाच माहीत नसतं. ते कधीही तुमच्याशी उलट बोलत नाही, वाद घालत नाही. ते असंही कधी म्हणत नाही, तू मला तसल्या कुठल्याही प्रकारच्या सूचना देत माझ्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुम्ही जेव्हा म्हणता मला हे जमणार नाही, मी बुड्ढा झालोय आता, मला हे असले उपकार नकोयत कोणाचे, माझा जन्म नेमका त्या दुर्दैवी बाजूकडचाच, मला तो योग्य राजकारणी नाही माहीत, अशा वेळी तुम्ही तुमच्या सुप्त मनात नकारात्मकतेची बीजं पेरत असता आणि मग सुप्त मनाकडून तशीच फळं मिळतात. खरं तर तुम्हीच तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करत असता. तुम्ही आपणहून स्वतःच्या आयुष्यात मर्यादा, उणीवा, नैराश्य अशा गोष्टींना आमंत्रण देत असता. जेव्हा तुमच्या जागृत मनात तुम्ही अडथळे, अडचणी आणि विलंब भरता, तेव्हा तुम्ही तुमच्या सुप्त मनाच्या बुद्धीला आणि शहाणपणाला नाकारत असता. तुम्ही एका प्रकारे असंच जाहीर करत असता की तुमच्या सुप्त मनाला तुमचे प्रश्न सोडवणं जमणारच नाही. यामुळे तुमचा भावनिक आणि मानसिक कोंडमारा होतो आणि त्यातनंच पुढे आजारपण आणि मनाची नाजूक स्थिती उद्भवते. आपल्या मनोकामना सत्यात उतरवण्यासाठी आणि तुमचं नैराश्य घालवण्यासाठी दिवसातनं अनेकदा असं स्वतःशी बोला: ज्या अमर्याद बुद्धी चैतन्यानं मला ही मनोकामना दिली आहे, ते चैतन्यच आता मला दिशा दाखवेल आणि माझ्या मनोकामना पूर्ण होण्यासाठीच्या आवश्यक उत्तराकडे घेऊन जाईल. मला माहीत आहे की माझ्या सुप्त मनात आत खोलवर बसलेला शहाणपणा आणि बुद्धी आता मला प्रतिसाद देईल आणि मी जे बाह्यतः म्हणतोय ते अनुभवास येईल. मला समानता, समतोल जाणवतोय. पण त्याऐवजी तुम्ही जर असं म्हटलं, मला तर दुसरा मार्गच सुचत नाही आहे, मी हारलोय, या कोंडीतून बाहेर पडायचा रस्ताच नाही दिसत, मी पूर्णपणे अडकलोय, तर मात्र तुम्हाला तुमच्या सुप्त मनाकडून कोणतंही उत्तर मिळणार नाही. तुम्हाला तुमच्या सुप्त मनाकडून मदत हवी असेल तर आधी तुम्ही योग्य विनंती करायला हवी आणि सहकार्य मिळवायला हवं. तुमचं सुप्त मन कायमच काम करत असतं. तुमचे हृदयाचे ठोके आणि श्वासोश्वास तेच तर नियंत्रित करतंय. तुमचं बोट कापलं गेलं तर तुमचं सुप्त मनच तात्काळ शरीरांतर्गत प्रक्रियांना कामाला लावतं. त्याची सर्वात मूलभूत प्रवृत्ती ही जीवनदायी आहे. ते कायमच तुमची काळजी घेत असतं आणि तुमचं जतन करतं. तुम्हाला जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं तेव्हा तुमचं सुप्त मन जरूर प्रतिसाद देतं, परंतु त्याची अपेक्षा असते की तुम्ही तुमच्या जागृत मनामध्ये योग्य तो निर्णय घ्यावा, निवाडा करावा. पण तुम्ही तुमच्या सुप्त मनातच ते उत्तर आहे याची जाण मात्र असू द्यावी. तुम्ही जर म्हणालात, मला नाही वाटत यातनं काही मार्ग निघेल, सगळीच गुंतागुंत झाली आहे आणि मी गोंधळलोय, मला का सापडत नाही उत्तर, तर तुम्हीच तुमची प्रार्थना निष्प्रभ करताय. तुम्ही तुमची महत्त्वाची ऊर्जा खर्च करताय, पण पुढे मात्र सरकत नाही आहे. तुमच्या मनाच्या गरगरत्या चाकाला जरा थांबवा, शांत व्हा आणि जाऊ द्या काही गोष्टी. शांत चित्तानं पण निश्चयी स्वरात म्हणा, माझ्या सुप्त मनाजवळ उत्तर आहे. माझं सुप्त मन मला प्रतिसाद देतंय.
मी सुप्त मनाचे आभार मानतो, कारण त्याच्याकडे अमर्याद ज्ञानसाठा आहे आणि त्याला सर्व काही ठाऊक आहे आणि ते मला माझ्या प्रश्नांवर सर्वात योग्य उत्तर आत्ता देत आहे. मी माझ्या सुप्त मनाचं ऐश्वर्य आणि संपन्नता यांना मुक्त विहारू देतोय. आता ठळक मुद्द्यांची उजळणी करूयात. चांगला विचार करा आणि आयुष्यात चांगलंच वाट्याला येईल. वाईटाचा विचार करा आणि वाईट पदरी पडेल. तुम्ही दिवसभर जसा विचार कराल तसे तुम्ही घडाल. तुमचं सुप्त मन तुमच्याशी वाद घालत नाही. तुमचं जागृत मन जे फरमान सोडेल त्यानुसार ते वागेल. तुम्ही जर म्हटलं मला झेपणार नाही, तर तुमचं सुप्त मन बरोबर तसंच घडवेल. त्यामुळे नेहमीच उजवा विचार निवडावा. असं फरमान सोडा, मी हे स्वीकृत केलंय, मी ते माझ्या मनानं माझं म्हणून स्वीकारलंय. तुमच्याजवळ निवडीचं स्वातंत्र्य आहे. आरोग्य आणि सुख निवडा. तुम्ही मैत्रीपूर्ण संबंध निवडू शकता किंवा मैत्री करण्यापासून दूर राहू शकता. सहकार्याची भावना ठेवा. आनंदी, मैत्रीपूर्ण, प्रेमाची भावना ठेवा आणि मग जगही तुम्हाला तसा प्रतिसाद देईल. एक अतिशय छान व्यक्तिमत्व घडवण्याचा हा मार्गच आहे. तुमचं जागृत मन हे दारावरचा रखवालदारच जणू. त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या सुप्त मनावर चुकीची छाप पाडण्यापासून रक्षण करणे. नेहमी हाच विश्वास ठेवा की आयुष्यात खूप चांगलं काही घडू शकतंय आणि आत्ताही घडतंय. तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमचं निवडीचं स्वातंत्र्य. नेहमी आनंद आणि समृद्धी निवडा. इतरांची विधानं आणि सूचना यांचा तुमच्यावर काही प्रभाव असू शकत नाही. तुमच्या स्वतःच्या विचारांची हालचाल हीच खरी ताकद. तुम्ही इतरांचे विचार आणि विधानं नाकारण्याची निवड करा आणि चांगले ते ठासून मांडा. पुष्टी द्या. तुम्ही काय प्रतिक्रिया द्यायची हे निवडण्याची ताकद तुमच्याजवळ आहे. तुम्ही काय बोलताय त्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या कुठल्याही निसटत्या शब्दाला सुद्धा तुम्ही जबाबदार असता. ते कधीही म्हणू नका मी हरेन, माझी नोकरी जाईल, मी भाडं भरू शकणार नाही. तुमच्या सुप्त मनाला विनोद समजत नाही. ते स्वीकारलेली गोष्ट प्रत्यक्षात आणतं. तुमचं मन दुष्ट प्रवृत्ती नाही. सृष्टीमधलं कुठलंही बल हे दुष्ट प्रवृत्तीचं नाही. तुम्ही निसर्गातली ताकद कशी वापरता यावर सर्व अवलंबून असतं. तुमच्या मनाचा वापर कायमच लोकांना स्फूर्ती देण्यासाठी करा. कधीही असं म्हणू नका मला नाही जमणार. ती भीती घालवण्यासाठी असं म्हणा माझ्या सुप्त मनाच्या जोरावर मी जगातली सर्व कामं करू शकतो. नेहमी जगातली सार्वकालिक शाश्वत सत्य आणि जीवनाच्या तत्वांच्या बाजूंचाच विचार करणं चालू करा. कधीही भीती, अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या बाजूने विचार करू नका. दुसऱ्यांना आपल्या वतीने विचार करायला लावू नका. आपले विचार आपणच निवडा आणि आपले निर्णय आपणच घ्या. तुम्ही तुमच्या आत्म्याचे कप्तान आहात, म्हणजेच तुमच्या सुप्त मनाचे कप्तान आहात आणि तुमच्या नशिबाचे स्वामी. लक्षात असू द्या, तुम्हाला निवडीचं स्वातंत्र्य आहे. जीवन निवडा, प्रेम निवडा, आरोग्य निवडा आणि आनंद निवडा. तुमच्या जागृत मनाला जे योग्य वाटतं, बरोबर वाटतं ते तुमचं सुप्त मन स्वीकारेल आणि घडवून आणेल. नेहमी चांगल्या नशिबावर, दैवी मार्गदर्शनावर, चांगल्या कृतींवर आणि आयुष्यातल्या शुभ आशीर्वादांवर विश्वास ठेवा. आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओचा आशय आवडला असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये या पुस्तकाचे 3रे प्रकरण घेऊन मी येणार आहे. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात.